की दुपारी 3:30 वाजता जवळपास 40-45 मिनिटाचं जे काही सरांचं मार्गदर्शन आहे शिष्यवृत्ती संदर्भात, तर ते सर्वांनी ऐकावं आणि तुमच्या काही ज्या अडचणी असतील त्या अडचणी तुम्ही तिथं सांगू शकता. बऱ्याच मुलांनी शिष्यवृत्ती फॉर्म भरले, डॉक्युमेंट्स काढलेत, पण अद्याप कार्यालयात जमा केलेले नाहीत. ओके. काही तुमच्या त्रुटी असतील, काय असेल ते सर्व तुम्ही तिथं सांगू शकता. ओके. तर दुपारी 3:30 वाजता न चुकता सर्वांनी जी काही झूमची लिंक दिली त्या लिंकवर सर्वांनी जॉईन व्हायचं. ओके. चला आता आपण आपल्या लेक्चरकडे वळूया. काल आपण फिल्ट्रेशन, डायजेशन हे काल आपण 4 टर्म जवळपास संपल्या होत्या व्हॉल्यूमेट्रिक अनालिसिसच्या. आज आपण बघूया नेक्स्ट जी काही टर्म आहे दॅट इज द इग्निशन. काही प्रिकॉशन्स होत्या, कोणकोणत्या प्रिकॉशन्स घ्यायच्या ते सुद्धा आपण काल पाहिलं होतं. ओके. नेक्स्ट टर्म ड्राइंग ऑफ प्रेसिपिटेट. ओके. जनरली आपण ऑर्गॅनिक प्रिपरेशन करतो आणि फायनल जो काही प्रोडक्ट आपल्याला येतो त्याला आपण रिक्रिस्टलाइज करतो आणि रिक्रिस्टलाइज यासाठी करतो की आपल्याला प्युअर कंपाऊंड आपल्याला मिळवायचा असतो. तसेच त्याचा मेल्टिंग पॉइंट आपण घेत असतो आणि मेल्टिंग पॉइंट घेण्यासाठी आपल्याला प्युअर स्टेट मधला प्युअर ड्राय झालेला कंपाऊंड आपल्याला लागतो. मित्रांनो सेम प्रोसेस इथं पण आहे, ड्राइंग ऑफ प्रेसिपिटेट. ओके. After filtration, drying this PPT, okay, the precipitate after washing the PPT with the help of hot water and some added with 2 to 3 drops of H2SO4. After 2 to 3 washing, the precipitate filter, then funnel with filter paper cone or taking glass crucible is kept in oven at 100 to 110 degree Celsius for drying the precipitate. ओके. म्हणजेच काय की जे काही आपल्याला जो काही फिल्ट्रेटचा जो काही कोण आहे ज्याच्यावरती पीपीटी आपली जमा झालेली आहे, तर ती जमा झालेली पीपीटी मित्रांनो आपण व्यवस्थित एकतर वायर गॉजवर घ्या किंवा तुम्ही एक ग्लास क्रुसिबल मध्ये तिला घ्या. पण ग्लास क्रुसिबल मध्ये घेत असताना त्या ग्लास क्रुसिबलचं काय करा, वेट करा. ओके. आणि ओव्हन मध्ये ठेवा तिला आणि ओव्हन मधलं जे टेम्परेचर आहे मित्रांनो ते आहे 100 ते 110 डिग्री सेल्सिअस पर्यंत तिला काय करा, स्टेबल करून ठेवा. ओके. नंतर काय, द फनेल विथ फिल्टर पेपर कोन कॅन ऑल्सो बी ड्राईड ऑन द मेटल कोन कॉल्ड ॲज ड्राइंग कोन. आफ्टर द प्रेसिपिटेशन ड्राईड इज सब्जेक्टेड टू इग्निशन. ओके. इन्सिनरेशन. आता जे काही पुढे आपल्याला पीपीटी न्यायची आहे. ओके. पुढे म्हणजेच कुठं की आपल्याला जी काही फिल्टर केलेली पीपीटी आहे, तर मित्रांनो ती फिल्टर केलेली पीपीटी ओव्हन मध्ये ड्राय केल्यानंतर द फनेल विथ फिल्टर पेपर कोन आर ऑल्सो बी ड्राईड ऑन मेटल कोन कॉल्ड ॲज ड्राइंग कोन. मग तो जे काही कोन होईल तो ती जी काही पीपीटी हे बघा इथं दिसतंय की हे काही फिल्ट्रेशनची प्रोसेस आहे, याला काय करा, फिल्टर पेपर मध्ये एंटर्ड करा. ओके. सॉरी, ओव्हन मध्ये याला काय करा, ठेवा 110 डिग्री सेल्सिअस पर्यंत. आफ्टर द प्रेसिपिटेशन द ड्राईड इज सब्जेक्टेड टू इन्सिनरेशन. आणि मग ही जी काही ड्राय झालेली जी काही पीपीटी मित्रांनो, तर ती पुढल्या स्टेप मध्ये आपल्याला याची जी पुढली स्टेप आहे इन्सिनरेशन, ती आता काय, इन्सिनरेशन म्हणजे काय ती आता आपण बघूया. ओके. देन 6th स्टेप इज इन्सिनरेशन. इन्सिनरेशनचा जे काही अर्थ होतो तर तो मित्रांनो अर्थ जो होतो तर तो आहे राख रांगोळी करणे. ओके. व्हॉट इज देन दे आर completely burned. Okay. Therefore, if the precipitate is filtered through centered glass crucible, it is directly subjected to weighing after in desiccator. Okay.
नंतर काय की जी काही ग्लास क्रुसिबल मध्ये जी काही पीपीटी आपण फिल्टर्ड केली ती डायरेक्ट कशामध्ये टाकायची आपल्याला जे काही विविंग जे काही सिंटर ग्लास क्रुसिबल आहे तर त्या सिंटर ग्लास क्रुसिबल कुठे ठेवायचे कूलिंग साठी डेसिकेटर मध्ये ठेवायचे ओके the drying precipitate is removed as much as possible from the filter paper and it is collected on a clean glance paper okay nantar dry precipitate is removed possible from the filter paper and it is collected to clean glance paper जो काही क्लीन ग्लान्स पेपर आहे त्या क्लीन ग्लान्स पेपर वरती फिल्टर पीपीटी काय करायची काढून घ्यायची ओके ड्राय झालेली पीपीटी इट इज covered with inverted funnel to protect from wind air etc आणि जे काही फनेल आहे त्याला काय करायचं प्रोटेक्ट म्हणजे त्याला काय त्याचं एअर ऑक्सिडेशन झालं नाही पाहिजे त्यावर कोणतंही ऍटमॉस्फेरिक रिएक्शन त्याच्यावर झालं नाही पाहिजे यासाठी आपल्याला काय करायची काळजी घ्यायची The filter paper is then carefully ignited, holding it over and previously wet silica or percolin crucible so that the ash fall in the crucible. Okay. नंतर काय करायचंय की फिल्टर पेपर केअरफुली होल्ड करून त्या क्रुसिबल मध्ये टाकायचं आहे सिलिका और पर्कुलिन क्रुसिबल दॅट फॉल इन अ ॲश फॉल इन अ क्रुसिबल आणि ती त्या क्रुसिबल मध्ये ठेवल्यानंतर तिला कम्प्लीट काय करायचंय हॉट करायचंय when the completer filter paper is burned and its ash is collected in the crucible strongly heated the non-luminous Bunsen burner flame so that the black ash is converted to white ash आणि त्या क्रुसिबलला आपल्याला काय करायचे स्ट्रॉंग हिटिंग सप्लाय करायची आणि स्ट्रॉंग हिटिंग सप्लाय केल्यानंतर काय सुरुवातीला जो काही फिल्टर पेपर आहे तो मित्रांनो पहिले ब्लॅक होईल पण तुम्ही जसे स्ट्रॉंग हिटिंग देत राहाल नॉन लिमिनस बन्सन बर्नर फ्लेमवर तुम्ही हिट दिल्यानंतर तो ऑटोमॅटिक ते जे काही ब्लॅक कलरचा जो पेपर आहे तो ऑटोमॅटिक काय होईल व्हाईट कलर मध्ये किंवा व्हाईट ऍश मध्ये त्याचं काय होईल रूपांतर होईल म्हणजे त्यांना एवढंच म्हणायचंय की जो काही फिल्टर पेपर आहे त्या फिल्टर पेपरचा कोणताही अंश त्या क्रुसिबल मध्ये राहणार नाही तो व्हाईट ऍश मध्ये पूर्ण कन्वर्ट होईल ते म्हणजेच काय आपलं बॅरियम ओके पुढे आपण बघू काय सांगितलंय then the ash so form is subjected to ash treatment मग आता काय तिथे ऍशला काय ट्रीटमेंट करायची पुढे thus in case of precipitate of BSO4 during the incineration process some precipitate is reduced to barium sulfate due to carbon of filter paper ओके मग काय या incineration process मध्ये precipitate is reduced to barium sulfate due to carbon of the filter paper ती जे काही तो काही फिल्टर पेपर जो आहे त्याच्यामध्ये काय आहे मित्रांनो कार्बन आणि तो कार्बन काय करतो या बॅरियम सल्फेटला काय करतो रिड्यूस करतो ओके अजून वेट काय होईल कमी होईल कशाचं बॅरियमचं कारण की आपण बॅरियम सल्फेट पासून बॅरियम वेगळा करतोय आणि मग तो बॅरियम सल्फेट कोण काढला तो सल्फेट कार्बनने काय केला रिड्यूस केला आणि आपल्याला काय हळूहळू काय बॅरियमची क्वांटिटी आपल्याला मिळायला सुरुवात होईल at that time barium sulfate plus 4 carbon then is converted into barium sulfide plus carbon monoxide आणि हा तयार झालेला कार्बन मोनॉक्साइड मित्रांनो ऍटमॉस्फिअर मध्ये निघून जाईल ओके now in order to convert this barium sulfate into barium sulfate the ash is treatment with a few drops of concentrated sulfuric acid and gently heated on a low flame due to this barium sulfate converted to barium sulfide ओके आता बॅरियम सल्फेट तयार झाला प्लस H2SO4 त्याची ट्रीटमेंट द्यायची प्लस बॅरियम सल्फेट आणि H2S गॅस तो सुद्धा काय होईल ऍटमॉस्फिअर मध्ये निघून जाईल आफ्टर द ऍश ट्रीटमेंट द मेन precipitate kept on the glass paper is transferred carefully नंतर काय करायचं की जी काय मेन प्रेसिपिटेट आहे तिला काय करायचं एका ग्लास पेपरवर पुन्हा ट्रान्सफर करायचं केअरफुली अँड क्रुसिबल इज हीटेड फॉर 10 to 15 मिनिट मग त्या क्रुसिबलला काय करायचं मित्रांनो
हीट करायचंय 10 to 15 मिनिट कूल डेसिकेटर अँड सब्जेक्टेड टू वेविंग. नंतर त्याला काय करायचंय मित्रांनो, पुढे त्याचं वेट घ्यायचंय. नेक्स्ट प्रोसिजर ती आहे वेविंग. आता वेविंग ही एकदम सिंपल प्रोसेस आहे. Weaving after incineration filter through sintered glass crucible, it is directly subjected to the process of weaving after cooling in a desiccator. आता जी काही ऍश तयार झाली आपल्या क्रुसिबल मध्ये, इथं पहिले सांगितलं होतं की क्रुसिबलचं वेट पहिले काय करायचं करून घ्यायचं, एम्प्टी क्रुसिबलचं वेट करून घ्यायचंय आणि आफ्टर त्याच्यामध्ये काही पीपीटी ट्रान्सफर केली, नंतर तो इग्निशन पेपर ट्रान्सफर केला, त्याचं रिडक्शन झालं, बॅरियम सल्फाइड तयार झालं. ही जी काही होल प्रोसेस आहे, होल प्रोसेस झाल्यानंतर काय ती पीपीटी ग्लास पेपरवर काय ट्रान्सफर करून घ्यायची आणि ती फिल्टर पेपर मध्ये परत ट्रान्सफर करायची आणि त्याचं काय करायचंय डेसिकेटर मध्ये ठेवून त्याचं काय करायचं मित्रांनो वेट करायचंय. Then the precipitate is filtered in the filter paper. It is after incineration and subjected to weaving using a silica or percolin crucible. ठीक आहे. तर मित्रांनो ही जी काही फिल्टर पेपर आहे, इट इज आफ्टर इन्सिनरेशन अँड सब्जेक्टेड टू वेविंग युजिंग अ सिलिका परकोलिन क्रुसिबल. तर जे काही क्रुसिबल दिलेलं आहे आपल्याला, त्या क्रुसिबलचं एम्प्टी वेट त्यात आपली जी काही ऍश आहे ती ऍश त्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायची. In the both case, process of heating and cooling weaving is repeated. It constant weight is obtained. पण परत काय करायचं मित्रांनो, वेट घ्यायचं कशासोबत, ऍश सोबत, ऍश विथ क्रुसिबल. वेट घ्यायचं, वेट किती आलं मेन्शन करायचं, पुन्हा तिला थोडं हिट करायचं, पुन्हा वेट घ्यायचं. जर डिफरन्स येत असेल तर मित्रांनो कॉन्स्टंट वेट येईपर्यंत आपल्याला हिट करावं लागेल. मग हे आपल्याला 4 ते 5 वेळ सुद्धा करावं लागू शकतं. लक्षात आलं. क्रुसिबल घ्यायचं, ऍश त्यात टाकलीच आहे, एका पेअर ऑफ टंग काय करायचं पकडायचं क्रुसिबलला, 2 ते 3 मिनिटं हिट करायचं, थोडं कूल होऊ द्यायचंय, वेट करायचंय. समजा पहिली रिडिंग आली आपली 0.72 ग्राम, दुसरी आली 7.68 ग्राम, परत हिट करायचं, पुन्हा आले 0.67 ग्राम, पुन्हा हिट करायचं, पुन्हा आली 0.67 ग्राम. म्हणजे काय की 6-7 ग्राम हे काय कॉन्स्टंट रिडिंग कडे आपण चाललोय. मग ह्या काय 2 ते 3 रिडिंग पुन्हा काय करायचं आपल्याला घ्यायच्यात मित्रांनो. ओके. तर ह्याची रिडिंग घेऊन एक कॉन्स्टंट रिडिंग आली तेव्हा आपलं कम्प्लीट ग्राहमेट्रिक अनालिसिस संपलं. म्हणजे वेविंग मेथड पर्यंत आपण आलो, म्हणजे कम्प्लीट ग्राहमेट्रिक अनालिसिस आपलं संपलं. तर आता शेवटचा विषय की त्याची वेट किती आहे ते आपल्याला काढायचंय. कॅल्क्युलेशन, द लास्ट पार्ट ऑफ द व्हॉल्यूमेट्रिक अनालिसिस टर्म इज कॅल्क्युलेशन. ओके. After the weaving from precipitate obtained, we can calculate the different quantities from stoichiometric proportion. आता याचे काय स्टॅकोमेट्रिक प्रोपोर्शन कॅल्क्युलेशन मध्ये सांगितलं आपल्याला. आपण सुरुवातीला बघितलं की व्हॉल्यूमेट्रिक अनालिसिस मध्ये जे काही प्रोपोर्शन आहे मित्रांनो ते कसं आपलं स्टॅकोमेट्रिक प्रोपोर्शन घ्यावं लागतं. Thus, in case of estimation of barium as barium sulfate, following stoichiometric relationship is applicable. Okay. कोणकोणतं आहे तर बॅरियम सल्फेट त्याचं मॉलिक्युलर वेट आहे 233, बॅरियम त्याचं मॉलिक्युलर वेट आहे 137, BaCl2 हायड्रेटेड त्याचं वेट आहे 244.36. मित्रांनो हे काही मॉलिक्युलर वेट आहेत, हे सगळे लक्षात ठेवा. हे पुढल्या टेस्ट मध्ये मी हे विचारणार आहे. मॉलिक्युलर वेट ऑफ बॅरियम सल्फेट हाऊ मच, दॅट इज 233.42. ओके. मॉलिक्युलर वेट ऑफ बॅरियम 137.36. molecular weight of barium chloride hydrated किंवा aqueous medium BaCl2 then 244.36. तर मित्रांनो असे क्वेश्चन आता याचे चान्सेस राहतील एक्झाम मध्ये, म्हणून सर्वांनी काळजीपूर्वक MCQ बघायची, म्हणजे काळजीपूर्वक अभ्यास करायचा. लक्षात. नंतर वेट ऑफ BaCl2 इज H2O इज गिवन सोल्युशन. मग आता BaCl2 चं वेट एका सोल्युशन मध्ये तुम्ही किती घेतलंय, m मोलार क्वांटिटी घेतली, m मोलार इंटू 244 म्हणजे काय BaCl2 चं मॉलिक्युलर वेट अपॉन वेट ऑफ BaSO4 233.42. ओके. तर हे काय घेतलं आपण
weight of BaCl2 H2O. Then similarly, weight of barium is given in solution. बॅरियमचं वेट किती आहे 137.36 ग्राम अपॉन वेट मॉलिक्युलर वेट ऑफ BaSO4 ती किती आहे 233.42 ग्राम. ओके, तर मित्रांनो जे काही तुमचं आन्सर येईल आता आपलं काय वेट ऑफ BaCl2 इन गिवन सोल्युशन जे तुमचं आन्सर येईल त्याला तुमचं वेट ऑफ BaCl2 आणि वेट ऑफ बॅरियम इन अ गिवन सोल्युशन. आणि आपल्याला हेच करायचंय की तुम्ही जे व्हॉल्यूमेट्रिक अनालिसिस केलंय त्या व्हॉल्यूमेट्रिक अनालिसिस मध्ये तुम्हाला बॅरियमचं वेट किती मिळालं, किती ग्राम क्वांटिटी तुम्हाला त्या BaSO4 मधून बॅरियमची मिळाली ते म्हणजेच काय. सिमिलरली द वेट ऑफ बॅरियम इन गिवन सोल्युशन molarity of barium into molecular weight of barium upon molecular weight of barium sulfate जे तुमचं आन्सर येईल समजा 0.7 to 0.68 काय जे आन्सर येईल तुमचं तर मित्रांनो ते आन्सर राहील weight of barium in a given solution. तर मित्रांनो इथं आपलं संपलं काय ग्राहमेट्रिक अनालिसिस ऑफ बॅरियम टू बॅरियम सल्फेट. ठीक आहे, त्यानंतर जे काही फर्स्ट आहे, फर्स्ट म्हणजे काय जी काही प्रोसेस आहे आपली फर्स्ट कोणती प्रोसेस दिली आपल्याला तर बघा ज्या काही 8 प्रोसेस आपण बघितल्या त्या 8 प्रोसेस मध्ये काय दिलं होतं आपल्याला त्याच्यामध्ये होतं मित्रांनो 8 प्रोसेस precipitation, digestion, filtration, washing, drying, incineration, weaving and calculation. मित्रांनो ह्या जे काही 8 टर्म आहेत कशाच्या व्हॉल्यूमेट्रिक अनालिसिसच्या तर ह्या मित्रांनो आपल्याला ईच अँड एव्हरी टर्म आपल्याला मेन्शन करावी लागेल. मग प्रश्न कसा येईल आता थेरोटिकल एक्झाम नाहीये पहिले कसं यायचं define the term of precipitation and digestion, detailed in term of filtration and washing, define the detailed term in drying and incineration, define the term in weaving and calculation. तर मित्रांनो आता थेरोटिकल प्रश्न राहणार नाहीत तर आता प्रश्न राहतील कोणते मल्टिपल चॉईस क्वेश्चन. त्यासाठी मित्रांनो आपल्याला ईच अँड एव्हरी सेंटेन्स वाचावं लागेल. जर आपल्याला फुल मार्क्स मिळवायचे असतील तर ईच अँड एव्हरी सेंटेन्स आपल्याला काय करावं लागेल वाचावं लागेल. लक्षात आलं मित्रांनो. तर हे होतं स्टेप्स इन ग्रामॅट्रिक अनालिसिस विथ रेफरन्स टू एस्टिमेशन ऑफ बॅरियम टू बॅरियम सल्फेट. हेच आपल्या सिलेबसला आहे मित्रांनो आणि हेच आपल्याला 4th सेमिस्टरला प्रॅक्टिकल सुद्धा करायचंय एस्टिमेशन ऑफ बॅरियम टू बॅरियम सल्फेट. तर मित्रांनो हा जो काही बी पार्ट होता व्हॉल्यूमेट्रिक अनालिसिसचा हा आता इथे संपला. याच्यातलं जे आहे को प्रिसिपिटेशन आणि पोस्ट प्रिसिपिटेशन ते आता आपण बघूया. What is co-precipitation and what is post-precipitation? Co-precipitation means the process in which normally soluble substance is carried along with the main precipitate during the precipitation is called as co-precipitation. Example, precipitation of barium sulfate in some nitrate ion present and precipitate barium sulfate is contaminated with the barium nitrate. In this case, the barium nitrate is said to be co-precipitated with barium sulfate. Okay. काय सांगितलंय मित्रांनो? What is co-precipitation? Okay. In the gravimetric of barium to barium sulfate, after conversion of BaCl2 to BaSO4, but some nitrate ion, some chloride ion appear in this solution. Therefore, these solution, these negative ion, these
nitrate ion, they are combined with barium. Okay, therefore is called as co-precipitation. Okay, there is a co-precipitation. Okay, this co-precipitation, they are contaminated the barium sulfate PPT. No 100% exact result may be appear due to some foreign ion entered. They are combined with barium. Okay, therefore this is a co-precipitation and this is a contaminated term. Okay, solid solution co-precipitation, when the main precipitate carried with it other ion as an integral part, then it is called as a solid solution co-precipitation. Example, barium chromate co-precipitate with barium by method, by this method. Okay, तर मित्रांनो, that is called as co-precipitation. Another example of co-precipitation is in solid solution, when the main precipitate carried it other ion as an integral part, and then it is called as solid solution of co-precipitation. Barium chromate co-precipitate with barium by this method. थोडक्यात काय सांगितलं की जे काही अदर आयन इम्प्युरिटी आहेत, तर जे आपल्याला मेन एस्टिमेट करायचं आहे त्याच्यासोबत हे काय करतात, कॉम्प्लेक्स तयार करतात आणि कॉम्प्लेक्स तयार करून सॉलिड मटेरियल तयार होतं. आणि सॉलिड मटेरियल जर मित्रांनो तयार झाला असेल तर आपल्याला जी काही 100% एक्झॅक्ट पीपीटी मिळाली पाहिजे तर ती मित्रांनो आपल्याला मिळत नाही. ओके, म्हणून याला म्हणायचं मित्रांनो को प्रिसिपिटेशन. तुम्हाला प्रश्न कसा येईल एमसीक्यू मध्ये की बॅरियम सल्फेट मध्ये कोणता आयन कंटॅमिनेट करू शकतो, तर तो आहे मित्रांनो नायट्रेट. ओके, that is a barium nitrate. Okay, then adsorption co-precipitation. Okay, the adsorption co-precipitation, large crystal of precipitate have a large surface area and hence other ion can get adsorbed on the surface. This result is adsorption co-precipitation. During the precipitation of barium sulfate, ion may be absorbed on the precipitate particle amount of primary level. Around the primary layer, the barium dipositive may be maintained adsorbed, forming a secondary layer. Reverse, this can also take place. Okay. आता next co-precipitation means first is solid solution co-precipitation and second is adsorption co-precipitation. Adsorption co-precipitation म्हणजे काय मित्रांनो, तर जी काही पीपीटी फॉर्म झाली तर ती पीपीटी जी काही हायड्रेटेड मॉलिक्यूल आहेत तर त्या हायड्रेटेड मॉलिक्यूल सोबत किंवा सरफेस, त्या सरफेस भोवती काय करते मित्रांनो, सराउंडिंग भोवती काही मॉलिक्यूल परत ऍब्सॉर्ब करते. ओके, आणि काही मॉलिक्यूल ऍब्सॉर्ब केल्यानंतर देयर इज अ फॉर्मेशन ऑफ अ बिगर कॉम्प्लेक्स. ओके, this result in adsorption co-precipitation. During the precipitation, barium sulfate ion may be absorbed one of the precipitate particle forming a primary layer. मग काय होतं मित्रांनो की जे आपण कॉलम क्रोमॅटोग्राफी, तुम्हाला माहित नसेल मित्रांनो व्हॉट इज क्रोमॅटोग्राफी. क्रोमॅटोग्राफी इज अ टर्म ऑफ एनालिटिकल केमिस्ट्री that can, it is a help to estimation of, to separate the molecular particle. Okay, to separate the ion. Okay, therefore the around the primary layer the barium dipositive may be absorbed forming a secondary layer. Reverse it can also take place. मग हा रिव्हर्स फिनॉमिना होतो त्याच्यामुळे काय होतं मित्रांनो, पीपीटी ची साईज ही काय वाढते, बिगर होते आणि ऍब्सॉर्प्शन को प्रिसिपिटेशन आपल्याला इथं पाहायला मिळतं. जो आपण फिल्टर पेपर चूज केला तर त्या फिल्टर पेपर मधून ते पार्टिकल फिल्टर होत नाहीत किंवा त्यापेक्षा मायक्रो पार्टिकल असतील तर ते प्रेसिपिटेट मध्ये निघून जातील. म्हणजे आपल्याला जो काही बॅरियम मिळवायचा तो बॅरियम फिल्ट्रेट मध्ये निघून जाईल आणि एकदा जर तो फिल्ट्रेट मध्ये निघून गेला तर आपल्याला एक्सपेक्टेड जो काही बॅरियम आपल्याला पाहिजे तर तो मिळणार नाही. तर हे आहे मित्रांनो
सॉलिड प्रेसिपिटेशन आणि ऍबसॉर्प्शन को प्रेसिपिटेशन. ओके, तर हे होतं मित्रांनो को प्रेसिपिटेशन. आणि आफ्टर 1 minute this Zoom meeting is automatically turn off. Then don't log in after this meeting. Thank you. आज दुपारी 3:30 वाजता सर्वांनी शिष्यवृत्ती जी काही महत्वाची मीटिंग आहे त्या मीटिंगला सर्वांनी हजर राहायचं आहे. ओके. कोणी नाव